दिग्रसमध्ये पाईप व वॉल लिकेजमुळे दूषित पाणी पुरवठा, तात्काळ दुरुस्तीची मागणी। दिग्रस शहरातील विविध भागात पाणी पुरवठा लाईनमध्ये पाईप व वॉल लिकेजमुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला असून तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात भारतनगर येथील मोहम्मद शफीक, मोहम्मद हाफिज यांनी दिनांक 4 मार्च 2026 दिग्रस नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे। निवेदनानुसार गुरुदेव नगरमधील सप्रे यांच्या घरासमोर शिवाजीनगर, बापूनगर, भारतनगर तसेच ताजनगर या परिसरात पाणीपुरवठा लाईनमध्ये गंभीर त्रुटी निर्माण झाल्या आहेत। संबंधित भागात पाईप व वॉल लिकेज झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे। साचलेल्या पाण्यात मोकाट कुत्रे बसत असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली असून दुर्गंधीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे। यापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे पाणीपुरवठा सुरू असताना लिकेजमधून बाहेर पडलेले पाणी रस्त्यावर साचते आणि पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर तेच दूषित पाणी परत पाईपमधून लाईनमध्ये मिसळले जात असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। परिणामी नागरिकांच्या घरातील नळांमधून पिवळसर व दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। काही कुटुंबांनी पाण्याच्या रंगात व वासात बदल जाणवत असल्याचे सांगितले आहे। यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग आदी आजारांचा धोका निर्माण झाला असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सध्या रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधव उपवास करीत आहेत। अशा परिस्थितीत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध न होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी नमूद केले आहे। मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी अशी मागणी करण्यात आली आहे। नुकत्याच पार पडलेल्या 2025च्या नगरपरिषद निवडणुकीत शहराच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात पाणी पुरवठ्यासारख्या अत्यावश्यक सेवेतच त्रुटी दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ कागदी कामकाज न करता प्रत्यक्ष पाहणी करून दोषी ठिकाणी तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मोहम्मद शफीक, मोहम्मद हाफिज यांनी निवेदनात नमूद केले आहे की संबंधित भागातील पाणीपुरवठा लाईनची तातडीने तपासणी करून लिकेज दुरुस्ती करण्यात यावी। पाण्याचे नमुने तपासून स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यात यावा। तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात। प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा मोहम्मद शफीक, मोहम्मद हाफिज यांनी दिला आहे।